महानगरपालिकेची कारवाई, गरिबावर उपासमारीची वेळ, पर्याय कुठे, व्यापाऱ्यांचा प्रशासनाला सवाल, रोजीरोटीचा प्रश्न, न्याय कुठे, उदरनिर्वाह हिरवला, प्रशासन मात्र मौन. बेळगाव येथील हिंडलगा रोडवरील गणपती मंदिराजवळ लहान व्यावसायिकांचे खोके महानगरपालिकेकडून अचानक उद्ध्वस्त करण्यात आल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खोकेधारकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून त्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे 11 वाजण्यास सुमारास महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी खोके खाली करा, आम्ही हे खोके तोडणार आहोत अशी तोंडी सूचना दिली. मात्र कोणतीही लेखी नोटीस न देता दुपारी सुमारे 4 वाजता बुलडोझरच्या सहाय्याने सर्व खोके जमीनदोस्त करण्यात आले. खोकेधारकांनी सांगितले की ते गेल्या 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. तसेच ते दररोज 50 रुपये भाडे महानगरपालिकेला भरत होते. या खोक्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो. घर खर्च, मुलांचे शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी याच व्यवसायावर अवलंबून होती. आता अचानक सर्व काही उद्ध्वस्त झाल्याने आम्ही काय करायचं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिका आयुक्तांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, पर्यायी व्यवस्था न करता ही कारवाई केल्याचे आरोप करत व्यापाऱ्यांनी न्यायाची मागणी केली आहे. झाले आता 15 वर्षाच्या वरच झाले आमचं दुकान इथं चालू आहे. तर आम्हाला न नोटीस देता एक नाही, आमचं एक नाही, दुकान एक नाही इथं हटवलेत. आम्ही रोजचं एक नाही, कॉर्पोरेशनचं एक नाही, पावती भरतो, सगळं भरतो. तर आम्हाला एक नाही, सकाळी येऊन एक नाही, 2 वाजता 1 वाजता येऊन एक नाही नोटीस सांगतात. 1 तासामध्ये आम्ही खाली कसं करायचं सगळं, आणि 1 तासामध्ये 4 वाजता येऊन सगळं बुलडोजर लावलेत. त्याच्यानंतर आम्ही एक नाही कुठं जायचं, सगळं ऍडजस्ट कसं करायचं, आम्ही हे तेवढं आमचं मागणं होतं. लोकेशन काय? नक्ता गणपती मंदिर आहे, हिंडलगा रोड. किती वर्षापासून इथं? 15-20 वर्ष तरी झाली. 15 कॉर्पोरेशन वाले कधी नोटीस दिली? नाही, काय पण नाही दिले, काय पण नोटीस नाही दिले. सकाळी डायरेक्ट येऊन एक नाही सांगितलं की 4 वाजता खाली करा. ते पण सकाळी म्हणजे कारण काय म्हटले? कारण कारण सांगितले नाही, काय सांगायला तयार नाही. कारण काय सांगितलं, मी विचारलं तर एक नाही, मी व्हिडिओ काढत होतो, माझा एक नाही मोबाईल घेऊन एक नाही रिसेट केलेत. पाहिजे तर विचारा सगळ्यांना. पण हा बदलायला तुम्हाला कुठं दुसरीकडे हा मग ते द्यायला पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम काय माहितीये काय, प्रत्येक दुकानवाल्याने एक नाही लोन घेतलेलं आहे, नाहीतर एक नाही कुणाचं काहीतरी आर्थिक प्रॉब्लेम असणार, म्हणजे त्यांच्या पोरांना शिकवायचं असणार, नाहीतर एक नाही कुठनं तर लोन काढून घेतले असणार. मग ते आता आम्ही भरायचं कसं? आता कॉर्पोरेशनने एका जागेला दुसरी कुठं घालून दुसरं आम्हाला कुठं पण देऊ दे, तसं काय बोलले नाही त्यांनी. आमची मागणं काय, आता इथनं काढलेत का नाही, तर एक ना आम्हाला दुसरीकडे एक नाही दुकान घालून द्यायचं, ते पण एक नाही कॉर्पोरेशन एरियामध्येच. आता हे नुकसान भरपाई बद्दल नुकसान भरपाई आमची तर खूप झालेली आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये घ्या पाहिजे तर, काय सांगितलं नाही त्यांनी. तुम्ही व्हिडिओ मध्ये एक नाही पूर्ण घ्या पाहिजे तर नुकसान किती झालं एक नाही ते एक नाही तुम्हाला समजत. 15 होते खोके, 15 ते 16 खोके होतेच. जर आमचे खोके हटवले असतील तर आम्हाला दुसरीकडे व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्या, जेणेकरून आमचा उदरनिर्वाह पुन्हा सुरू होईल, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. ಜ್ಯೋತಿ ಆನಂದ್ ನೀರಲ್ಕೆರಿ ನಮಗ ಏನು ಸೂಚನೆ ಕೊಡ್ಲಾರ್ದ 11 ಗಂಟೆಗೆ ಬಂದ್ ಹೇಳ್ಯಾರ, ಬಂದ್ ನಾವು ಅಂಗಡಿ ತೆಗಿತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ನಾವು ಡೈಲಿ ಅದಕ್ಕ 50 ರೂಪಾಯಿ ತುಂಬ್ತೀವಿ. ಮತ್ತ ನಮ್ಗೇನು ಹೇಳಲಾರ್ದ 2 ತಾಸ್ನಾಗ ನಾವ್ ಏನಂತ ಮಾಡ್ಬೇಕ? ನಮ್ಗೇನಾದ ಸಣ್ಣ ಡಬ್ಬಿ ಅದಾವು ತಗೋರಿ ಇಡಾಕ, ನಮ್ಗೇನು ಹೇಳಲಾರ್ದ ಹೇಳಿಲ್ಲ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಬಂದ್ 2 ತಾಸ್ನಾಗ ಬಂದ್ ಎಲ್ಲಾನು ಮುರಿದ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಾರ. ಅದರ್ಲಿಂದ ನಮ್ ಮನಿ ನಡೀತಿತ್ತ, ನಮ್ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಇತ್ತ. ನಾವು ಏನೋ 100 ಮಂದಿ ಕಡೆ ರೊಕ್ಕ ತಗೊಂಡಿವಿ, ಸಾಲ ಮಾಡ್ಕೊಂಡಿವಿ, ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ನಮ್ದು ಸಾಲ ಹೋಗ್ತಿತ್ತು, ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ನಮ್ ಮನಿ ನಡೀತಿತ್ತು. ಈಗ ಮುರಿದ್ ಇಟ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಾರ, ನಮ್ಗ ಇದರ್ಲಿಂದ ಏನು ಲಾಭ ಇಲ್ಲ. ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕ ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೇನು ಗೊತ್ತಾಗವಲ್ದು ಸರ್. 15 ವರ್ಷ ಆತ್ರಿ ಸರ್, 15-20 ವರ್ಷ ಆತ ನಾವ್ ಇಲ್ಲೇ ಅದೀವಿ. ಮತ್ತೆ ಡೈಲಿ ನಾವು ಅದಕ್ಕ 50 ರೂಪಾಯಿ ತುಂಬ್ತೀವಿ, ಡೈಲಿ 50 ರೂಪಾಯಿ ತುಂಬ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕ ಯಾರು ಬರ್ತೀವಿ? ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ದವ್ರು ಬರ್ತಾರ ಇದು ಕಲೆಕ್ಷನ್ಗೆ.
ಡೈಲಿ 50 ರೂಪಾಯಿ ತುಂಬ್ಕೊಳಾಕ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದವ್ರು ಬರ್ತಾರ. ಹಾ. ಈಗ ಏನ್ ನುಕ್ಸಾನ್ ಏನ್ ಮಾಡಾರ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂದಾರ ಏನು ಇಲ್ಲ ಸರ್, ನಮ್ಗ ಮುರಿತೀನಂತ ಹೇಳಿ ಬರೀ 2 ತಾಸ್ನಾಗ ಬಂದ್ ಮುರಿದ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಾರ. 11 ಗಂಟೆಗ್ ಬಂದ್ ಹೇಳ್ಯಾರ, 4 ಗಂಟೆಗ್ ಬಂದ್ ಅವ್ರೆಲ್ಲಾ ಮುರಿದ್ ಬಿಟ್ಟಾರ ಸರ್. 2 ತಾಸ್ನಾಗ ನಾವ್ ಹೆಂಗೆಲ್ಲ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡಕ್ ಆಗತೈತಿ ಸರ್. ಇದ್ರ ಮುಂದೆ ಇದ್ರ ಮುಂದೆ ನಮ್ಗೆ ಏನ್ ತಿಳಿವಲ್ತ, ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕ್ ಅನ್ನೋದು ತಿಳಿವಲ್ತ. ಇದ್ರ ಮ್ಯಾಗ ನಮ್ದು ನಡೀತಿತ್ತು ಎಲ್ಲ. ಈಗ ನಮ್ಗ ಎಲ್ಲಾನು ನಮ್ದು ಏನಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಇಡೀ ವ್ಯಾಪಾರನ ನುಕ್ಸಾನ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟೈತಿ. ನಮ್ 15 ವರ್ಷದಿಂದ ಕುಂತಿದ್ದ ಇದು ವ್ಯಾಪಾರ ಇಲ್ಲೇ. ಈಗ ಒಮ್ಮೆಕ್ಲೆ ಮುರಿದ್ ಬಿಟ್ರ ನಮ್ದು ಇನ್ನೊಂದ್ ಕಡೆ ನಾವ್ ಹೋಗಿ ಹೆಂಗ್ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ಬೇಕ, ನಮ್ಗೆ ಇನ್ನೊಂದ್ ಕಡೆ ಹೋಗಾಕೂನು ದಾರಿ ಇಲ್ಲ. ಒಂದ್ ವಿನಂತಿ ಅವ್ರ ಕಡೆ, ನಮ್ಗೊಂದ್ ಬ್ಯಾರೆ ಕಡೆ ಒಂದ್ ದಾರಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ಲಿ, ಇಲ್ಲ ನಮ್ದು ಏನ್ ನುಕ್ಸಾನ್ ಆಗೈತಿ ಅದ್ರದ್ದು ಭರ್ಪಾಯಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ಲಿ. ನಮ್ಗ ಅದು ಒಂದ ಅವ್ರ कडेಯಿಂದ रिक्वेस्ट. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून स्थानिक नागरिकांनीही या लहान व्यावसायिकांसाठी पर्याय व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ हिंदुग्रामला.